नमस्कार, विशिता मेजवानीमध्ये स्वागत आहे। आज मी तुमच्यासोबत छान अशी ब्रेकफास्टची रेसिपी शेअर करणार आहे। आपण थालीपीठ तर हे बनवतच असतो, पण तेच प्रकारचे थालीपीठ खाऊन आपल्याला कंटाळाही आलेला असतो। आज मी तुमच्यासोबत अगदी नवीन प्रकारचं थालीपीठ हे शेअर करणार आहे। करायलाही सोपं आहे आणि खायलाही टेस्टी आहे। विशेष म्हणजे अगदी 10 मिनिटात तयार होतं आणि थंड झालं तरी याची चव ही अगदी छान अशी लागते। तुम्ही हे थालीपीठ प्रवासात नेऊ शकता किंवा टिफिनलाही मुलांना देऊ शकता। या थालीपीठसाठी जास्त साहित्य लागत नाही, अगदी घरात अवेलेबल साहित्यात तुम्ही हे थालीपीठ बनवू शकता। करायला सोपे आणि खायला टेस्टी तसेच पौष्टिक असे हे थालीपीठ आहे। आज आपण बनवणार आहोत स्वीट कॉर्नचे थालीपीठ। तर अगदी आगळीवेगळी रेसिपी आहे आणि सोपी आहे। चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया। याआधी चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। रेसिपी आवडल्यास एक लाईक जरूर करा। या ठिकाणी आपल्याला स्वीट कॉर्नचे थालीपीठ करायचे आहे, त्यासाठी स्वीट कॉर्न घेतलेले आहे। या ठिकाणी तुम्ही जो गावठी मकाचा कणीस येतो तो घेतला तरीही चालेल। त्यानंतर हे अशा स्वीट कॉर्न हे आधीवरनं स्वच्छ धुवून घेतला आहे, त्यानंतर मी त्याचे दाणे काढून घेतलेले आहे। त्यानंतर आपण यामध्ये हिरवी मिरची आणि आलं घालणार आहोत आणि मिक्सरला बारीक पेस्ट करणार आहोत। लक्षात ठेवा, ज्यावेळेस आपण याची पेस्ट करणार आहोत त्यावेळेस यामध्ये बिलकुलही पाणी घालायचं नाही। यामध्ये तुम्ही लसूण घातला तरीही चालेल। अशा प्रकारे बघा आपली पेस्ट करून तयार झालेली आहेत। स्वीट कॉर्न हे खूप ओलसर असतात, त्यामुळे ते अगदी पटकन मिक्सरला दळले जातात। त्यानंतर यामध्ये आपल्याला बेसन घालून घ्यायचं आहे। यामध्ये तुम्ही हवे ते तुमच्या आवडीचे पीठ घालू शकता। यामध्ये तुम्ही ज्वारीचं, नाचणीचं, तांदळाचं कुठलेही पीठ घातले किंवा सर्व पीठ एकत्र करून घातले तरीही चालेल। त्यानंतर या ठिकाणी मी तांदळाचं पीठ घातलेलं आहे आणि अर्धी वाटी गव्हाचं पीठ यामध्ये मी घातलेलं आहे। तुम्हाला जर हे अजूनच पौष्टिक करायचे असेल तर तुम्ही यामध्ये नाचणीचं पीठ घातलं, ज्वारीचं पीठ घातलं तरीही चालेल। चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि यामध्ये मी थोडीशी चव यावा यासाठी जिरे घातलेले आहे। स्वीट कॉर्न दळतानाही तुम्ही जिरे घातले तरीही चालेल। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला याचे थालीपीठ करता येईल अशी इतपत आपल्याला हे पातळ करायचं आहे। जर तुम्हाला थालीपीठ हे थापून करायचे असेल तर हे पीठ तुम्हाला थोडं घट्टच ठेवायला लागेल आणि जर तुम्हाला ज्याप्रमाणे आपण बेसन पिठाचे चिले करतो त्याप्रमाणे करायचं असेल तर यामध्ये तुम्ही थोडंसं पाणी घालून व्यवस्थित मिक्स करून घ्या। जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही, अशा प्रकारे हे पीठ आपल्याला मिक्स करायचं आहे। अशा प्रकारे बघा या ठिकाणी माझं पीठ हे मिक्स करून झालेलं आहे। यामध्ये तुम्ही हवे ते व्हेजिटेबल्स घालू शकता। यामध्ये मी कांदा आणि कोथिंबीर घातलेली आहेत। यामध्ये तुम्हाला जर शिमला मिरची किंवा गाजर असे तुम्हाला जे व्हेजिटेबल आवडत असेल ते तुम्ही यामध्ये ॲड केले तरी हे थालीपीठ खायला खूप टेस्टी लागतं। त्यानंतर विशेष म्हणजे हे पीठ आपल्याला भिजत ठेवायची गरज नाही, लगेचच तुम्ही करायला घेतले तर हे थालीपीठ अगदी पटकन तयार होतात। तव्याला मी तेल लावून घेतलेला आहे। तवा छान गरम झाला की आपण यावर थालीपीठ घालून घेणार आहोत। हे थालीपीठ जास्त पातळ घालायचे नाही, थोडेसे जाडसरच आपल्याला घालायचे आहेत आणि हे थालीपीठ थंड झाले तरी चवीला एक नंबर लागतात। त्यामुळे तुम्ही हे थालीपीठ टिफिनला नक्कीच देऊ शकता। आणि आपण दरवेळेसचा ब्रेकफास्ट खाऊनही कंटाळलेलो असतो, नवीन काहीतरी हवं असतं। मुलांनाही रोज टिफिनला काय द्यावे हा प्रश्न सर्वच आयांसमोर पडत असतो। तर तुम्ही असे थालीपीठ नक्की करून बघा, तुम्हालाही खूप आवडेल। छान असं वरनं मी तेल सोडून घेतलेलं आहे। खालची साईड व्यवस्थित भाजल्यानंतर आणि वरची साईड पूर्णपणे सुकल्यानंतरच आपल्याला थालीपीठ हे उलटवून घ्यायचं आहे। मीडियम गॅसवर आपण हे थालीपीठ छान असं खरपूस भाजणार आहोत। उणदलीच्या साह्याने दाब देऊन आपण हे थालीपीठ भाजून घेणार आहोत। हे थालीपीठ बिलकुलही कडक होत नाही, अगदी मऊसर असे राहतात। बघा दोन्ही साईडने आपले थालीपीठ छान असे खरपूस भाजून झालेले आहेत।
आता हे थालीपीठ आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ. त्यानंतर दुसरे थालीपीठ यामध्ये मी घालून घेत आहे. सुरुवातीला गॅस हा थोडा मोठाच ठेवायचा आहे. त्यानंतर आपण गॅसची फ्लेम मीडियम करणार आहोत. अशा प्रकारे हलक्या हाताने हे पसरवून घ्यायचं आहे आणि वरनं मस्त असं तेल सोडायचं आहे. वरची बाजू थोडी सुकली की आपण हे पलटवून घेतलं आहे. छान असं दोन्ही साईडने खरपूस असं भाजून घेतलेलं आहे. बघा, हेही थालीपीठ आपलं तयार झालेलं आहे. हे थालीपीठ अगदी मऊसर असतात, त्यामुळे खायलाही छान लागतात. आणि विशेष म्हणजे या ठिकाणी तुम्हाला चटणी करायची गरज नाही, असे थालीपीठ खायला टेस्टी लागतात. कारण आपण यामध्ये हिरवी मिरची व आलं तसेच व्हेजिटेबल्स घातले असतात, त्यामुळे आपल्याला वेगळी चटणी करायची गरजही पडत नाही. बघा, या ठिकाणी छान असे आपले थालीपीठ तयार झालेले आहे. अगदी नवीन रेसिपी आहे आणि घरात अवेलेबल साहित्यात तुम्ही पटकन अशी करू शकता. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा. आणि अशा छान छान रेसिपी बघण्याकरता विशिता मेजवानीला सबस्क्राईब जरूर करा.